अजून कोण दिसत नाही. वेळेवर येतात का नाही कोणाच ठाऊ. कोण आहे तिकडं? हा वेळ का झाला? कुणाला? तुला विचारतोय मी. हा नाही कदाचित लेट झालो असेल महाराज. कदाचित कदाचित म्हणतोस का? वेळेत आला नाहीस ते नाहीस आणि कदाचित वेळ झाला असं म्हणतोस तू. झाला असेल काय झाला असेल? नाही झालाय वेळ. सांगतो ना वेळ का झाला मी तुम्हाला सांगणार काय आहे. झाला वेळ? सांगतो की. हा पैसे घेताना वेळ होतो का? नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं सुद्धा. मग वेळ का झाला ते सांग. मग ते सांगतो मला तुम्ही बोलायला चान्स तर द्या महाराज. बोल ताबडतोब बोल. त्याचं काय काय? वेळ झाला? त्याचं वेळ का झाला ते सांग. अहो महाराज मी सांगणार आहे तुम्हाला. कधी सांगणार आहे? अहो ऐकून तरी घ्या. हा बोल. त्याचं काय झालं महाराज बरं का. गरिबी ही एक जगाची मिळवणी आहे. कळलं? गरिबीचं नाव पडलो. काय झालं? गरिबीची काय अवस्था आहे आम्ही अनुभवलंय. काय गहू मागून खाल्लेलं आठवायला लागलं काय? आम्ही खाल्लेलं आठवते का तुम्ही? ते म्हणतो ना मी तुला. गरिबी हटाव गरिबी हटाव. कित्येक वर्ष मी ही स्कीम राबवतोय परंतु आमच्या राज्यातील गरिबी काही जात नाही याचं दुःख होतंय म्हणून म्हणतोय मी. नाही बरोबर आहे बरोबर आहे. गरिबीची जाण असावी माणसाला. हा गरिबी एक जगाची मिळवणी आहे. तुम्हाला माहित आहे मला 12 तास ड्युटी करावं लागते. बरोबर. आता म्हटलं गडबडीने सकाळी उठलो. आता नेहमीप्रमाणे अंगावर ते ड्रेस केला मी असा घरातून बाहेर निघणार. तोपर्यंत बायको मला म्हणली काय हो कारभारी तुम्ही आता ड्युटीवर निघालाय? तर हो म्हणलं ड्युटीवर निघालाय. बरोबर. बायको मला काय म्हणली? हा कारभारी माझं एक काम करा आणि नंतर ड्युटीवरती जावा. अरे बायकोचं काम ऐकलं पाहिजे नवऱ्यानं. बरोबर का नाही? याला तर संसार म्हणतात. शाबास शाबास शाबास. हा. बायकोला म्हणलं काय काम आहे तुझं? हा तर मला म्हणली तुम्ही असं करा मी आज उपवास धरलाय फराळ केला तर चालेल का? तू शुद्धीत आहेस का? काय झालं? काय काय नशा पाणी केली? काय झालं? दारू बिरू पेलायस का? 10 रुपये मातीला जातो का मी? अरे वा म्हणजे किती रे किती तू त्याग करतोयस. दारूतून आपलं कवा जमलं नाही. दारूवाला दारू पिणारा जर मेला तर त्याच्या मातीला जात नाही. मातीला जात नाही साईड देऊन जाईन मी. का रे जात नाहीस? मी सुधीत नसतो यानं. ड्युटी करून ड्युटी करून हा रात्र दिवस जागून हा असं बोल ना. तेच म्हणायला लागलोय तर. हा 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 अगं म्हटलं आता येडे फराळ अरे तसं नाही. हा? उपवास धरलाय फराळ करू का नको म्हणजे काय बोलणं हे? नाही नाही हा म्हणली काय आहे उपवास धरला आज फराळ केला तर चालतंय का? मग ते विचारते. हा मी म्हटलं अगं फराळ करणं गरजेचं आहे. मला फराळीचे तांदूळ आणून द्या आणि नंतर ड्युटीवरती जावा. सांगितलं असं बायको. आता बायकोचं ऐकणं आपलं आद्य कर्तव्य. बरोबर. गेलं दुकानात तांदूळ घेतलं. हा बायकोला तांदूळ आणून दिलं. हा तांदूळ कसलं? तुम्ही काय भात करायचं म्हणताय काय? मग कसलं? अहो फराळी तांदूळ शाबूच तांदूळ हो. हा हा शाबूच तांदूळ आणून दिलं. मग मी घरी येत असताना हा माझ्या लागलं पोटात दुखायला. काय? अचानकच पोटात दुखायला लागलं. अरे हे 3.5 हातात देह याला कधी काय होईल सांगता येत नाही. अहो ही मशीन आहे. बरोबर आहे. पोटात दुखायला लागलं. आता म्हणलं काय करायचं गडबडीने घरी आलो. हा बायको मला म्हणली कारभारी हा दुकानात जाताना तुमचं तोंड अगदी प्रफुल्लित होतं आणि एवढं चेहरा सुकवून आला. म्हणली झालंय काय? बायको आहे ती जन्माची साथीदारी. नाही का ते नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बायको ओळखते. ओळखलं हो. खरंय. अगं म्हटलं माझ्या लागले पोटात दुखायला. हा. तेव्हा म्हणली कारभारी आता घरात बसून काय पोटात का थांबणार आहे का? हा. चला बरं ताबडतोब दवाखान्यात. बरोबर आहे तिचं. हा बायको पळत गेली टांगवाल्याकडे. हा. टांगवाल्याला म्हणली आवड लवकर म्हणली घोडं टांग्यात घाल आणि टांगा घेऊन ये. थांबू नका. ओय! काय झालं? घोडं टांग्यात घाला. काय झालं काय? तू घोडं ओढत नाही राहायचं का? तू टांगा ओढत नाही राहायचं का? अहो, कळायचं तुम्हाला मलाच काय आता कळलं मला काय लावतोस का ते? नाही का तर कसं? मला सांगा टांग्याला ती शिवळ कशी असते? 2 दांडी असतात. वक्र शिवळ हो साईडने 2 दांडी. बरोबर. मग त्या टांगवाल्याने घोडं कुठे घातलं पाहिजे? नाही का म्हणताय सर? बरोबर बरोबर. आता चोळ हा शिवळीच्या आत घातलं पाहिजे का नाही? लगेच टांगा घेऊन आला मला टांग्यात टाकलं की लगेच दवाखान्यात. आता डॉक्टर आमची फॅमिली डॉक्टर ते काय जरी झालं तर त्या दवाखान्यात जातो. नावानिशी मला ओळखलं त्याने. बोला म्हणले सकट साहेब नेमकं काय झालंय तुम्हाला? अहो म्हटलं माझ्या पोटात दुखायला लागले. ठीक आहे म्हणले चला आतल्या खोलीत. गेलो आतल्या खोलीत. चला म्हणले वाका तिथं टेबल जवळ. टेबल जवळ वाका? नाही नाही काय म्हणले बरं? हा 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 तिथं झोपा टेबलवर. त्याच्यावरती झोपा म्हणजे असते. हा त्याच्यावरती झोपवलं. त्याने बीपी रक्त लघवी तपासली आणि सांगितलं म्हणले सकट साहेब तुम्हाला मूतखड्याचा त्रास आहे.
अरे 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 अरे, वाईट अवस्था. वाईट अवस्था. त्याच्यामुळे पोटात दुखत असेल. हा. पण मग आता मूतखड्याचा त्रास आहे. मूतखडा आहे म्हणल्यावर आमच्या बायकोनं ऐकलं. बर. बायको म्हणली कारभारी हो का म्हणली आज पैसे आजचं उद्या कमवचाल खरंय. पण लाख मोलाचा जीव निघून गेला तर पैसे कमवाल का? खरंय ते खरंय. डॉक्टरला सांगितलं आमच्या बायकोनं म्हणले आता तुम्ही ढिलं पडू नका. हा. हा? बोलता बोलता फसवतो मला. नाही, फसवत बोलता नाही. बोलता फसवतोस का काय तर? अहो फसवत आता नाही. ढिला पडू नका म्हणजे? ढिलं पडू नका म्हणजे ऑपरेशनला लगेच घ्या म्हणली हो. हा हा हा. हा. लगेच त्यांनी जय्यत ऑपरेशनची तयारी केली. बर. लगेच हत्यार घेतलं ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. हो. आता काय तुम्हाला सांगायचं महाराज ते अमेरिकन डॉक्टर काय हो त्यांचे हत्यार कार्य एकदम एकदम तीक्ष्ण. बरोबर आहे. लगेच ऑपरेशन ते बोलीचं इंजेक्शन दिलं. दिला असेल. बोलीचं इंजेक्शन दिलं पण महाराज काय हा. मर्यादित जेवढं ऑपरेशन करायचं तेवढंच. अरे आजकाल तशीच ऑपरेशन करतात. हा. कुठलं तेवढं जागेचं आहे तेवढं त्या जागेला भूल देतात. हा. दिली असेल तशी भूल. आता ते अमेरिकन डॉक्टर गडबडीने ऑपरेशन करायला लागले. बर. पण ते कसं चुकून त्या गडबडीने ऑपरेशन करताना जसं हत्यार लागलं त्या डॉक्टरचं एका झटक्यात त्यानं गटाच बाजूला काढला. मग रे आता काय करायचं? गड्डा बाजूला निघाला त्यानं उचलला आणि टेबलवरती ठेवला. तोपर्यंत त्या डॉक्टरच्या लक्षात आलं की ऑपरेशनचं काहीतरी साहित्य आतल्या खोलीत राहिलंय. बर. डॉक्टर आतल्या खोलीत निघून गेलं. गेला असेल. हा. हा. झालं काय त्या ऑपरेशन थिएटर मध्ये मांजर का येऊन बसलं होतं कोणालाच माहित नाही. बर. आता ते मांजर असं टप धरूनच बसलं होतं. हा. मग त्या मांजराला काय माहित आहे हो माझं कामाच हात्यार आहे. त्याला काय माहित असणार आहे? काय माहित आहे? बर. तो डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये निघून गेलेलं त्याने जसं बघितलं हा. जशी झडप मारली हा. त्या गटा उचलला ती मांजर बेपत्ता. कसला रे प्रसंग आहे हा? बघा की बघ रे आता. आता ते मांजर ऑपरेशन थिएटर मधनं ते मनुष्य घेऊन पळालं. हा, घेऊन गेलं की हो. बर. ते मूत्रपिंड उचलले ते घेऊन गेलं. हा. मांजर निघून जायला आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टराला एकच गाठ पडली. बर. मग त्याने इकडे तिकडे असं बघितलं हम्म. त्यांना काय ते दिसना. ते मटेरियल दिसेल. हा. बर. ज्याचं ऑपरेशन करायचं तेच नाही हो. बर. ते पावसाला डॉक्टर साहेब म्हणले आता काय करायचं? हा. कंपाऊंडरला म्हणले इकडे रे. तर ते म्हणले काय इथं सकट साहेबांचं सामान बघितलं? तर नाही म्हणले आम्हाला काय दावलं नाही. तिथं सामान बघितलं का? अहो, ती नव्ह. काढलाय तू. कुठला प्रसंग सांगतो ना काय घालतो त्याच्यात? अहो, ते नव्ह. ते सामान म्हणजे मूत्रपिंड बघितलं का म्हणतो ते. हा ते ऑपरेशन करून केलेलं ते मटेरियल कुठं आहे ते विचारलं असेल. हा, बरोबर. मग ते मूत्रपिंड दिसताना म्हणलं ते म्हणले नाही आम्ही काय बघितलं नाही. हा. आता डॉक्टरने विचार केला म्हणले हा सरकारी नोकर आहे. बर. हा उद्या जर तुम्हाला कळलं हा. की बाबा या ऑपरेशन करताना माझा कलम म्हणजे नोकर दगावला हो. तुम्ही त्याला जिवंत सोडणार आहे का डॉक्टरला? नाही. भेले डॉक्टर विचार करत फिरायला लागले तोपर्यंत खिडकीतनं त्यांची बाहेर नजर गेली डॉक्टरची. हा. बर. आपल्या त्या दवाखान्याच्या ग्राउंडवर हा. गावंडाळ कुत्रे फिरायला लागले दिसलं. अरे कुठे फिरत असेल. पण डॉक्टर अमेरिकन हो. हम्म. त्याने विचार केला डोकं चालवलं कंपाऊंडर म्हणले हेडे रे हम्म. दोघं चौघ जण जावा आणि ते पहिलं कुत्र धरून घेऊन या. पण त्यांचं तिथं काय आहे मला काय माहित आहे हो. अरे नालाय का कुत्र धरून आणा. कुत्र धरून हा उपयोग काय? आता ते मांजर गेला असेल लांब कुठं तरी घेऊन. आता ते परत कुत्र काय करणार आहे ते? अहो पण त्यांचं निदान डॉक्टरचं काय आहे मला काय माहित आहे. डॉक्टर अमेरिकन तुला तर भूल दिली. भूल दिलेली तुला सगळं कळतंय. कळतंय पण बोला येईना तुम्ही काय करताय म्हणा येईना हो. बर बर बर. हा. हा मग हे दोघं चौघ जण कंपाऊंडर गेले पळत बर. ताणून ताणून कुत्र धरलं. धरलं असेल. कुत्र जसं उचललं तसं डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये कुत्र. हो बर. कुत्र आणलं. हा. पाहिलं पण खरं डॉक्टर माणसाचा दुसरा देव आहे बरं का. मग त्याने कुत्र खाली पाडलं. डॉक्टर. हो दोघा चौघांनी बर त्या कुत्र्याला फुलेचं इंजेक्शन दिले. बर. आणि त्या आवला तिने त्या कुत्र्याचं सामान काढलं आणि मला जॉईंट केले. बायकोचं कुकू बळकट म्हणून वाचलो राव मी. इकडे काय झालं? जीवावरचा फार मोठा तुझा जो अपघात अहो, झाला. पुनर्जन्म झाला तर का नाही? मी काय म्हणतो तुझं हा? ऑपरेशन व्यवस्थित झाले आता हाय व्यवस्थित आहे. आहे ना? होय कुठला त्रास? म्हणजे ऑपरेशन केल्यापासून हा. अहो एवढं मोठं ऑपरेशन झालंय म्हणल्यावर महाराज थोडाफार किरकोळ त्रास राहणारच की हो. काय त्रास होतो रे? त्रास म्हणजे दुसरं काय नाही. हा. लघवी करताना असा पाय वर करायला लागतंय. आता लघवी करताना तसा पाय वर करून माझ्या तोंडावर मुठ. होय होय होय, होय. नाही 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 अहो नाही नाही तुला सांगतोस तू. अहो एवढे झालं बायको म्हणले हो कारभारी
अहो 9 वाजत आले म्हणली तुम्ही ड्युटीवर जाताय का नाही? किती उशीर झोपलाय? ना म्हणजे काय सपना सांगतोस का? मग तुम्ही काय म्हणताय? बायकोचं कुकुर बोलकत नाही, ते कुत्र्याचं ऑपरेशन करायला नाही पाहिजे होतं.